नमस्कार मित्रांनो, मी आहे परवीन राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, पीक विमा योजना 2023-24 अंतर्गत 20,56,00,000 रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जी आहे लवकरच वितरित केली जाणार आहे। यासंबंधीचा शासन निर्णय म्हणजे GR आलेला आहे। GR मध्ये काय माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2023-24 साठी राज्य हिशाची रक्कम जी आहे 20,56,25,301 इतकी रक्कम जी विमा कंपनीस अदा करण्यासाठी या ठिकाणी वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या मार्फत 29 मार्च 2024 रोजीचा हा GR आहे। या अंतर्गत जे आहे महाराष्ट्र मध्ये जे 9 पिकांसाठी या ठिकाणी फळपीक विमा राबवण्यात आलेली होती, ज्यामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंबी, आंबा, केळी, द्राक्ष, त्याचबरोबर स्ट्रॉबेरी आणि पपई अशा 9 फळपिकांसाठी या ठिकाणी पीक विमा काढण्यात आलेला होता। त्यामध्ये 30 जिल्ह्यांचा समावेश होता। 30 जिल्ह्यामध्ये विविध महसूल मंडळे होती आणि त्यामध्ये या ठिकाणी पीक विमा काढण्यात आलेला होता। त्यामध्ये HDFC जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनी अशा 3 विमा कंपन्यांच्या मार्फत या ठिकाणी पीक विमा राज्यामध्ये 30 जिल्ह्यामध्ये काढण्यात आलेला होता। आता या ठिकाणी बघितलं तर जे या ठिकाणी एकूण राज्य हप्ता अनुदानाच्या 80% 50% रक्कम आगाऊ स्वरूपात पीक विमा कंपनीला द्यावी असे या ठिकाणी जे पीक विमा कंपनीची गाईडलाईन आहे त्यामध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं होतं आणि त्या अंतर्गतच राज्य सरकारने जो आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार 2023-24 अंतर्गत कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी 20,56,25,301 इतकी रक्कम जी आहे या ठिकाणी या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विमा कंपन्यांना या ठिकाणी अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यात शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली। या ठिकाणी बघितलं तर कोणत्या पीक विमा कंपनीला या ठिकाणी जी आहे ती रक्कम मिळालेली ती म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी। भारतीय कृषी विमा कंपनीला या ठिकाणी तब्बल 20,56,25,301 एवढी रक्कम 2023-24 या अंतर्गत राज्य हिस्साची रक्कम जी आहे वितरित करण्यात आलेली आहे। या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मंजूर आहे आंबिया बहार 2023-24 चा आणि राज्य सरकारच्या या हिस्सामुळे त्या पीक विमा कंपनीने जे पैसे जर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले नसेल तर आता ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथे सामया। जय हिंद, जय महाराष्ट्र।